आला नाही का दिन्या? नाही आलाच नाही ना. आपल्या पुढं लाईनमध्ये एका मागे एक लागन तर बरं होईन, आणखीन गर्दी होईन मधात. काय बरं बातच लाईन भरून जाते. हे चंदा आणि ह्या दिन्या कुठं राहायला कोण जेनी? मी या चंदाले म्हटलं ते आरतीचं ताट नाही, हे घेऊ नको. आपल्याला लाईनमध्येच तर किती तास राहायला लागते, किती तास नाही पुढं चिमून जाते. नाही ते काय हात जोडला तर देव आले तर कामाचं आहे. जाऊ का काकू, मी बोलावणार नू का दिन्याले चंदा काकूले? अरे बापू तू जाशील ना, तू हरवशील. आशा आली का? हो काकू मी इथंच आहे, तुमच्या मदत दबली. कोण कोण पुढं पाय? लता आणि अर्चना पुढं आहे पाय. मदत लोक जमा झाली, आपण याचवर राहिलो तो. आता हे दिन्या ना त्या चंदा याची राहिली. आता इथे जर लोक लाईन होईन तर दोघंच मागं राहील. ठीक आहे, दोघं हुशार आहे, आपल्या मागे पुढेच राहील ना. माघरचं पट्ट मोठं शायन आहे, काय घेऊन मागत असं चंदाले. चंदाची पोरगी तरी पुढे चालली गेली आणि हे दोघंच जण काय करून राहिले. तर मी कोणते थांबून गेलाय त्याच्यासोबत याले. मी पलटली ना, त्याला म्हणलं या तर येतोच म्हणे ना, मा मागच होते ना. किती लाईन आहे काकू? हो ना रे, 1-2 तास लागन दर्शनाला लागते का 5 तास लागते. तर ह्या अधिक महिन्याच्या खूप गर्दी आहे. हे पाय आता इतके लोक येणं चालू होईल. आता आपल्यात आणखी नंतर पडल. राहिले काकू ते आलेच आहे. ह्या दिन्याबाई चंदा तुला काय केलं, काय घेऊन दिलं त्याले? काकू मी चंदा काकू कमाई मला शेव दे. आलो ना आम्ही, कोणाला शेव नका देऊ, कोणाचा गुन्हा नाही आहे. माई चप्पल मधामध्ये तुटली होती, चप्पलची गुंडी निघली होती, तर ते लावली तर आणखीन तुटली. दिल्ली फेकून मग चप्पल ते तिकडे. त्याच्यानं आम्हाला वेळ झाला. काकू मी म्हणलं तुम्हाला मलाच म्हणून काय घेऊन मागितलं असेल. मी काय तुम्हाला घेऊन मागितलं का? नाही तुला काय मी घेऊन मागितलं. मी म्हणलं चप्पलच्या हातानं चिव का, हात धुतले थोडेसे, मग आलो आम्ही. चला काही नाही, घ्या विठ्ठलाचं नाव, लागा लाईनमध्ये. बाकीचे सगळे आहे ना समोर? हो आहे सगळे समोर आहे. ह्या दोघींनी दिसून राहिल्या म्हणे ना आपल्यासोबत दर्शनाला चालीन. जाऊ द्या ना त्या दोघीचं, काय करायचं आहे, आपल्यासोबत आले का त्या. आपण त्याच्यावर लोड नका घेऊ. चला विठ्ठलाचं नाव घ्या, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चला मस्त भजनाचे आवाज येऊन राहिले. मी का बरं साडी घातली? आता मंदिरात चाललो, साडी नाही घालन तर काय घालन? ज्याच्यासाठी आपण वेशभूषा केली त्यांनी तर दिसलो आपण. आता काय आहे दुसरे कपडे घालून? मला साडी आवडते. हॅटबीट कशाला घातली? ऊन आहे ना बाहेर. हे लोक आपल्याला मंदिरात चाललं जा म्हणे, हे अजूनही कोणी आले नाही इथं. तयारी नाही झाली का यायची? तुला वाटते का त्याची तयारी नसून झाली? तयारी काही झाली त्या गेल्या येसन मंदिरात. पण आपल्याला तर म्हणे ना सोबत चालता. दोघीचं झालंच नाही ना. आपण उठलो किती वाजता? ते लोक सकाळीच, मी तर म्हणतो त्याच्या दर्शनाच्या झालं का, त्याच्या दर्शनाच्या जवळपास असन ते मंदिरात. आपल्याला पूर्ण दिवस जाणार आहे. आयडिया आहे, आपण कसं समोर जाऊ. आमच्या आजीबाई आहे ना समोर असं करत जाऊ. चला पटकन, लोकांना जाऊ दिलं पाहिजे ना आपल्याला. जाय का आपण दूरदर्शन घेऊन घेऊ, त्यांना सांगू आपण का आपण तुमच्या समोर होतो आम्ही. तुझी बी आयडिया बरी आहे, करू का तसं? आपण तसंच करू. मला एक नाही कळत का तुम्हाला ते इतका अविश्वास तुमच्यावर काय बरं दाखवते? तुम्ही असे कोणते कांड केले? ते चंदा म्हणत होती का एवढे मोठे कांड केले. तुम्ही काय केलं? असं काही नाही केलं मी. मला फक्त कसं ते अनपडले आहे. मला कसं शान असं व्यवस्थित राहणं आवडते. सेल्फी काढणं मोबाईलनं, व्यवस्थित राहणं त्यांना नाही आवडत ना ते, म्हणून मला त्या तशा म्हणते. त्याही काही एवढ्या खराब नाही राहत, चांगल्याच राहते. गावाच्या मनानं बरोबर आहे ना. पण तुम्ही पण तर गावात राहता. तुमचं शिक्षण पण तुमच्या बोलण्यावरून खूप कमी दिसते. तू घरी चाल, तुले महाइंगात दाखवतो आता. मला तू अनपड म्हणतं का? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मी अनपड आहे? असं थोडी म्हटलं का तुम्ही अनपड आहे? बोलण्यावरून तर असंच वाटून राहिलं तुझ्यापेक्षा तर त्या माझ्या परवडल्या. इतकं मी काही चुका करते तरी त्या मला माफ करून देते, सोबत घेऊन फिरते. म्हणूनच तुम्हाला घेऊन चालले होते का त्या? तर आणलं नाही त्यानं पंढरपूर करता. मीच त्याला इगो केला. मला असं वाटलं का त्या खूप माझी मानमिनत्या करन, म्हणून. चल मंदिरात जाऊ. बरं तुला माहिती आहे ना इथून हे करावं लागते आपल्याला. हे की काही नाही काही टांगा गिंगा. ऑटो दिसला तर पाय. हो चला, नाही तर आपलं दूरदर्शनही होणार नाही. लोक दोघं सोडून राहिले. चला धक्कलपट्टीच आहे. कर दर्शन. किती चांगलं वाटून राहिलं इथं, बापरे. असं वाटते का बरी थकान मिटली. भजन किती चांगलं, बापरे मस्त वाटून राहिलं. बापरे, विठ्ठलाच्या मंदिरावर पाय ठेव.
हातात आपल्यासाठी पुढे दुःख बोललो आपण. हे विठ्ठला सगळ्यांना सुखी ठेव, माझ्या संसारातल्या सगळ्या माणसांना सुखी ठेव, माझ्या नवऱ्याला पुराला सगळ्याला सुखी ठेव. तुझं दर्शन पाहून धन्य धन्य झाली आहे मी. समोर समोर सरका माऊली समोर. हो हो, झालं जी, दर्शन झालं. तुम्ही पण करून घ्या विठ्ठल दर्शन. पंढरपूरच्या विठुराया की जय. नाही का बाकीच्या कधी दुकानं फिरून राहिल्या बापा. मी सगळ्याला बांगड्या भरून देतो. मी घरूनच तयार हे केलं तर मी सगळ्याला पंढरपुरात बांगड्या भरून दे. तुम्हाला ज्या ज्या पसंत आहे त्या काढा. तुम्ही काय आम्ही आमच्या पैशानं भरतो ना. नाही, मला काही नाही की अधिक मासाचं पुण्य भेटू द्या. मी तुम्हाला नाही काही तर बांगड्या तरी भरून देऊ शकतो. आणि पंढरपुरात खूप महत्त्व आहे बांगड्याचं. तू घेतं महत्त्व तर आम्हाला तर पाहिजे ना. आम्ही भरून देतो, मी भरून देतो. तुम्ही काही बी करून द्या, मी बांगड्या भरून देतो. काय चिंता नका करू, दोघेही भरून द्या. एक एक जोड घरी घेऊन जाऊ. आहे ना जी सुनता वहिनी. हो हो. बाकीच्या कुठे गेल्या हो चंदा? आता बाकीच्या कुठे गेल्या माहीत नाही. तर बरं झालं लता पोरं सांभाळून घेते. किती काकू त्या मूर्त्या गिरत्या पाहून राहिल्या. लता आहे आणि आशा, अर्चना. मी म्हटलं मी आपण चौघी इकडे आहे, चौघी जण तिकडे आहे. ते पोरं बी त्याच्यासोबत आहे. लता बरोबर पाहते सगळ्याले. हो, लता किती बरोबर पाहते बाई. आणि तिचीच मामी स्वतःच हरवते. त्याच्या मामीचं काय नाव आहे? त्या मंदिरात बी नाही दिसली, कुठंच नाही दिसली. हो, कुठं आपल्या संग येतो म्हणे, आपल्या मागं पुढे नाही. आपले दर्शन झाले ते लिहिन म्हणलं. अच्छा हे काय म्हणते काम सुनीता, ते हातच्या होईन जोड पद्माले. एक जोड पद्मासाठी आणि रीतासाठी एक जोड घेऊन घे. त्याला देऊन देऊ तिथंच मठामध्ये. मासुरीच्या हातात बांगडी दिसते का कधी? नाही दिसत तर नाही दिसत. आपलं काम आहे घेऊन द्यायचं. मी मापरीनं तुम्हाला एक एक कुंकवाची पुडी देतो. कुंकवाची पुडी देतो सगळ्याला एक एक. तेच तर खूप आहे. आणि मी काय देऊ? मी म्हणतो मी गळ्यातल्या तुळशीच्या माळा आहे. पण महागही खूप सांगते. खरंच आहे का नाही आहे माहीत नाही. तुळशीच्या झाडाच्या एक दुकान माहीत आहे. तुळशीच्या माळा तिथं स्वतः आपल्या देखत करून देते. तिथं जाऊ आपण. तिथं करून घेऊ एक एक बारीक चांगल्याची. ते पैसे मी देईन तुम्हाला माळा घेऊन. महाग पडते तर पडते. चला पहा बरं बांगड्या. असाच टाईम करू तर आपला पुरा दिवस जाईन. त्याला मग गोपालपुरीत जायचं आहे आज. त्यांना तिथं बरोबर पाहिजे. खूप ते बामणे फसवते आपल्याला. मी फसणारी आहे का चंदा? तू आम्हाला तू कशी फसची? तू फक्त त्या रीता आलेच हे होतं ना. टाकू काढा तुमच्या हाताच्या बांगड्या काढा. विचारा द्यायला पूर्ण सेट घे जा. दादा आम्हाला चांगल्या बांगड्याचा सेट टाको. पूर्ण सगळा पूर्ण लावून घेऊन दे. देतो काकू, पण तुमच्या हातचा भेटणं मुश्किल आहे. मग आजचा मग दे जो. पहिली यायच्या हातचा दे. या समोर या.